प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम् अव्ययम् राजविद्याराजगुह्यं पवित्रम् इदमुत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम् अव्ययम् राजविद्याराजगुह्यं पवित्रम् इदमुत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम् अव्ययम्. बोलणार आहे नाही का? चला आपण त्याचा अनुवाद बघू. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. अत्यंत पवित्र असे हे ज्ञान अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे धर्माचे पूर्णत्वही आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. तात्पर्य मोठा आहे, आपण असं बघणार आहेत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं. श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. श्रीकृष्णचैतन्य प्रभु नित्यानन्द श्रीअद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही कार्यक्रमामध्ये आले. तर आपण बघणार आहे श्रीमद भगवद्गीता आणि अध्याय 9 आणि श्लोक संख्या 2. राजविद्या राजगुह्यं पवित्रम् इदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम् अव्ययम्. तर आपण बघतो भगवंताने आपल्याला काय बोलले. भगवद्गीता आहे ना, ती कोणाला सांगितले? कोणाला? अर्जुनाला सांगितले ना. अर्जुन कोण होता? भगवंताचा भक्त होता ना. तर अर्जुन तर भगवंताचा भक्त आहे, तर त्याला सांगायची काही गरज होती का? नाही ना. आता समजा तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आहेत, आहे ना. जर का तुमच्या परिवारातल्या एका व्यक्तीला तुम्हाला काही सांगायचं आहे तर तुम्ही सांगू शकता, आहे की नाही. तर तसा अर्जुनाला ही सांगण्याची आवश्यकता नव्हती. पण काय आहे की भगवंतांना हे नॉलेज आपल्याला द्यायचं होतं, आहे की नाही. याच्यासाठी अर्जुनाला काय बनवलं भगवंतांनी? माध्यम बनवला, आहे ना. माध्यम. कारण की गीतामध्ये एक श्लोक आहे, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु स कालनेह महता योग नष्ट परंतप. भगवद्गीतेमध्ये भगवंत 4थ्या अध्यायामध्ये सांगतात की हा भगवद्गीताचा जो ज्ञान आहे ना म्हणे, तो काय झाला की गुरु शिष्य परंपरेद्वारे येत गेला. पहिले कोण लोक होते? गुरु आणि शिष्य. तुम्ही पण पहिले ऐकले असाल. एक गुरु राहतो आणि त्याचे जे शिष्य राहतात त्यांना तो नॉलेज देतो. शिष्य पुढे त्यांच्या शिष्यांना भगवद्गीतेचा नॉलेज देतात. पण असं होता होता काय झालं की एक वेळ अशी आली की ते ज्ञान कुठेतरी नष्ट झालं. तर आता काय करायचं? याच्यासाठी ते पुन्हा सांगण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला माध्यम बनवला. कारण की भगवद्गीता आपण सांगतो, भगवद्गीता केव्हा बोलले? भगवान श्री यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा काय होते, धर्माची हानी होते, आहे की नाही, तेव्हा तेव्हा भगवंत काय सांगतात, तेव्हा तेव्हा मी त्या अधर्मी लोकांचा नाश करण्यासाठी आणि जे भक्त आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी मी काय घेतो, इथे अवतार घेतो, आहे ना. याच्यासाठी भगवंत आले आणि भगवंताने येऊन सगळ्यात महत्वाचं काय दिलं, भगवद्गीतेचा उपदेश दिला. तर आता जो श्लोक आहे याच्यामध्ये भगवंत सांगत आहे की भगवद्गीता काय आहे ना. तर आपल्याला आता बरेच सारे लोक सांगतात की गीता वाचून काय होणार आहे, सत्संग मध्ये जाऊन काय होणार आहे, सांगता की नाही. किंवा असं सांगतात की सत्संग मध्ये तर कोण लोक जायला पाहिजे, जे 50 वर्षाच्या वरती आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे. आणि जे 50 पेक्षा खाली आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी काम धंदे केलं पाहिजे, है ना. पण असं नाही आहे की सत्संग सगळ्यांनीच केला पाहिजे. एक लहान वर्षाचा मुलगा असो, एक तरुण मुलगा असो, मोठा माणूस असो किंवा म्हातारा माणूस असो. तर याच्यासाठी आपल्याला तो प्रल्हाद माहित आहे ना, छोटा प्रल्हाद, तो भागवत पुराणामध्ये सांगतो कुमार आचरत प्राज्ञो, म्हणजे भक्ती केव्हापासून चालू केली पाहिजे, कुमार अवस्था. किती वर्षापासून, 5 वर्षापासून. हा किती वर्षाचा आहे, किती वर्षाचा आहे तू, 10 वर्षाचा आहे बघा. तर भगवंत म्हणजे प्रल्हाद महाराज सांगताय की भक्ती केव्हापासून चालू केली पाहिजे, आपण 5 वर्षापासून चालू केली पाहिजे, 50 पासून नाही. आपण काय करतो, जेव्हा कानाने ऐकू येत नाही तेव्हा सत्संग मध्ये जाऊन बसतो. जेव्हा ते महाराज सांगतात काही समजलं नाही सत्संग मध्ये, आहे ना. जेव्हा आपले हातपाय काम करत नाही तेव्हा सांगतात की जा साधू संग करा, आहे ना. आणि जेव्हा आपल्याला सेवा करण्याची, जेव्हा आपली तारुण्य राहते तेव्हा आपल्याला मंदिर मध्ये येऊन आपल्याला सेवा केली पाहिजे. पण जेव्हा आपला वय निघून जातो तेव्हा सांगतात की आता सत्संग मध्ये जा, तिथे ऐका, थोडी सेवा करा. आपण काय आहे की वेळ निघून गेल्यानंतर काही होत नाही. तर आपले शास्त्र सांगताय की भक्ती 5 वर्षापासून केली पाहिजे. जसं की आपण आपल्या लहान पोरांना 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेत बसवायचं आहे, तर त्यांना काय 12वीला टाकतो का आपण, नाही. पहिले बालवाडी पासून टाकतो की नाही, बालवाडी, पहिली, दुसरी, तिसरी, त्यानंतर मग तो कुठेतरी जाऊन 10वीला जाऊन 12वीला तो परीक्षेला बसेल. तर याच्यासाठी आपले शास्त्र सांगतायत की आपल्या सगळ्यांची एक परीक्षा होणार. कोणती परीक्षा आहे ते, कोणती परीक्षा होईल आपली, आपल्या सगळे बघा, आपण सगळे आता आहेत, आपला हा कोणी शाळेमध्ये जात आहे, पेपर देत आहे, पण आपल्या सगळ्या व्यक्तींची एक परीक्षा होते. ती कोणती परीक्षा असते, मृत्यूरूपी परीक्षा. कोणती, मृत्यूरूपी परीक्षा. आणि ही मृत्यूची परीक्षा पास झाली तर आपलं जीवन काय आहे, चांगलं आहे. आणि जर का ह्या परीक्षेमध्ये आपण नापास झालो तर मग काय आहे, श्रम एवही केवलम. मग काय केलं आपण, सगळा श्रमच केला. तर याच्यासाठी ही परीक्षा पास करण्यासाठी आपले शास्त्र उपदेश देत आहेत की भक्ती 5 वर्षापासून करणार, तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्ही मृत्यूरूपी परीक्षामध्ये पास होऊ शकणार. एवढं साधारण गोष्ट नाही आहे. आता आपण बघणार आहे मृत्यू होते तेव्हा आपली काय स्थिती होते, आहे की नाही. असं सांगताय की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये बरेच सारे दुःख येतात की नाही. आपल्याला कधी रोग होत राहतो, कधी आजूबाजूवाले लोक आपल्याला त्रास देत असतात. तर आपले शास्त्र सांगतायत की आपण कोण आहेत. भगवद्गीतेचा आपण थोडंसं बेसिक समजणार आहे की भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत की हे अर्जुन, सगळ्यात पहिले तर तू हे समज की तू कोण आहेस. काय सांगताय, तू कोण आहेस. आता मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही कोण आहेत, कोण उत्तर दे, सांगा, हात वरती करा. मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे की तुम्ही कोण आहे, सांगा, कोण सांगेल. मी कोण, स्वतःला प्रश्न विचारा, मी कोण आहे. तर आपल्या मनातून काय उत्तर येतं सांगा. माताजी, मी कोण आहे,
हा मनुष्य. अजून कोणाचं दुसरं उत्तर आहे का? हा दादा, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. अजून दुसरं कोणाचं उत्तर आहे का? आहे अजून काही? नाही. तर बघा भगवद्गीतेमध्ये आता आपण काय सांगतो, मी कोण आहे? माताजीने सांगितलं मी कोण आहे? मी मनुष्य आहे. किंवा मी सांगणार मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी लहान मुलं आहे, किंवा माझं हे आहे, मी भारतीय आहे, हे की नाही, मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, मी ख्रिश्चन आहे. आपण आपली अशी ओळख दाखवू शकतो. पण भगवद्गीतेमध्ये सांगतायत की ही ओळख काय आहे? डुप्लिकेट आहे, चुकीची आहे. ही आपली वास्तविक ओळख नाही आहे. मी मनुष्य नाही आहे, मी स्त्री पण नाही आहे, मी पुरुष पण नाही आहे, मी लहान मुलगा पण नाही आहे, मी मोठा माणूस पण नाही आहे. तर काय भगवद्गीतेमध्ये भगवान काय सांगतात तर मी कोण आहे? मग कोण आहे? मी आत्मा आहे. कोण आहे? मी आत्मा आहे. गीतामध्ये भगवंत सांगतायत जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्याचा पण जन्म झालाय तो काय होणार आहे? आता जो जन्मलाय तो काय होईल? मरणार आहे की नाही? की कोणी अमर आहे? कोणी सांगेल की मी मरणारा नाही आहे? असं नाही ना, आपण सगळे मरणारे आहेत. पण अजून पुढे भगवान सांगताय की जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च, की जो पण मेलेला आहे त्याचा काय निश्चित आहे? पुनर्जन्म. भगवद्गीतेमध्ये भगवान काय सांगतायत? त्याचं काय निश्चित आहे? पुनर्जन्म. तर सांगा मला, मग आपण मरतो का? नाही ना. मग हा पुनर्जन्म कोण घेतो? कोण घेतो? तुम्ही सांगणार मी स्त्री आहे, तर स्त्रीचा शरीर तर मेल्यानंतर तिथेच पडलेला राहतो, आहे की नाही? आपलं सगळं इथेच राहतं की नाही? मग तो काय आहे की तो चालला जातो, तो गेला. आपण काय सांगतो? तो गेला. कोण गेला? हा तमुक व्यक्ती गेला. शरीर तर तिथेच पडलेलं आहे त्याचं, मग कोण गेला? आत्मा गेला. तर भगवद्गीतेमध्ये भगवान सांगताय की आपण सगळे कोण आहे? तो आत्मा आहे. आणि आत्मा काय आहे? नैनम छंदते शस्त्राने. त्याला आत्म्याला कोणी शस्त्र काटू नाही शकत. नैनम दहती पावकः, है की नाही? न त्याला कोणी जाळू शकत. तर हे आत्म्याचं लक्षण आहे. नैनम छंदते शस्त्राने नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यागो न शोषयते मारुता. आत्म्याला कोणी स्तुपू नाही शकत. तर काय सांगतात की आत्माला कोणीच मारू नाही शकत. हा मरत नाही. तो काय होतो? एका शरीरातून दुसऱ्यामध्ये चालला जातो. वांसांसी जीर्णानी यथा विहाय. म्हणजे जसं सांगताय शास्त्र आपल्या भगवद्गीतेमध्ये एक उदाहरण दिलंय. काय उदाहरण आहे की ज्याप्रमाणे म्हणे आपण काय घालतो? कपडे घालतो की नाही? कपडे आपण सगळे कपडे घालतो. तर कपडे घालतो जेव्हा सुरुवातीला घालतो तेव्हा ते कपडे काय राहतात? नवीन घेतो तेव्हा नवीन असतं की नाही? आणि वापरत गेलो तो काय होत जातात? जुने होतात. आणि एक वेळ अशी येते की हे कपडे काय होतात? फाटून जातात, आहे ना? तर त्या कपड्या फाटण्याला काय सांगतात? मृत्यू. त्या काय सांगतात? कपडे फाटण्याला मृत्यू सांगतात. मग आपण कपडे फाटले तर काय रडत बसतो का? नाही माझे कपडे फाटले म्हणून आपण काय करतो? लगेच काय करतो? दुसरे कपडे घेतो की नाही? पण मग आता तर बघतो आपण कोणी मेल्यानंतर काय किती रडत बसतो, आहे की नाही? पण हा शोक करणं काय आहे? चुकीचं आहे. देहिनो अस्मिन् यथा देहे कौमार यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरज तत्र न मुह्यते. की भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतायत की अर्जुन, जो व्यक्ती धीर आहे, जो व्यक्ती आत्मसाक्षात्कारी आहे, की तो हे जाणतो की आत्मा अविनाशी आहे आणि तो अशा या कपडे बदलण्यामध्ये तो कधी शोक करत नाही. तर असं आपल्याला आत्मसाक्षात्कार घ्यायचा आहे ना? ह्या भगवद्गीतेमधून येणार आहे. तर आपल्या आता बघा, आता बरेच सारे तुम्ही म्हणजे वय झालेले आहे. तर आपले सगळे कपडे काय होत चालले? आता जुने झाले. हे बघा, हे नवीन कपडे घातलेले आहेत. आपले कपडे फाटण्याच्या मार्गावर ते आले आहेत. तर कपडे फाटायच्या पहिले
आपल्याला दुसरे कपडे घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी काय लागेल? फुकट देईल का कोणी? तुम्ही मॉल मध्ये जाणार, मला हे कपडे द्या, ते सांगेल बजेट किती आहे तुझा, तुझ्याकडे किती पैसे आहेत, 1000 आहे, 2000 आहे, 1 लाख आहे ना, 2 लाख आहे. तर तशा आधारावरती आपल्याला पुढचे कपडे भेटतील. तर हे बँक बॅलन्स वाढवायचा आहे आपल्याला, आहे की नाही? तो हा बँक बॅलन्स काय आहे मग? हे कोणते कपडे, हे कोणते पैसे कमवावे लागतील? आध्यात्मिक पैसे. भौतिक पैसे कामात येणार नाही. तुम्ही सांगणार माझ्याकडे लाखो करोडो रुपये आहेत, हे पुढे कामात येत नाही. हे कोणते कपडे कामात येतील आपल्याला, कोणते पैसे कामात येतील? आध्यात्मिक. तर याच्यासाठी आध्यात्मिक पैसे कुठे भेटतील तुम्हाला? बँक मध्ये जाऊन भेटतील का? नाही. कुठे भेटतात? सत्संग मध्ये, आहे की नाही? सत्संग मध्ये कोणाला हे नाही आहे, इंटरेस्ट नाही आहे. महाराज काय पैसे वाटणार आहे का? काय महाराज काय पैसे वाटणार? जर का मी सांगितलं महाराजांनी मोठी गाडी भरून पैसे आणलेले आहेत, आहे की नाही, आणि ते आता मंदिरामध्ये वाटणार आहे, तर इथे गर्दी किती राहिली असते, आहे की नाही? किती लाईन मध्ये लागले असते. नाही नाही नाही, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. पण आम्ही पण पैसे वाटत आहे, पण कोणते पैसे वाटतोय आम्ही? आणि याच्यामध्ये कोणाची रुची नाही आहे. आपली सगळी रुची मुक्त व्हायची नाही आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आपल्याला भगवंताकडे जायची रुची नाही आहे. माझा जन्म इथंच व्हायला पाहिजे, इथंच सटाण्याच्या एका गल्लीमध्ये, है ना, इथंच कुठेतरी अजून आलो पाहिजे, अशी आपली इच्छा आहे. तुम्ही सांगणार माझी तर इच्छा नाही आहे, मला तर कुठे जायचं आहे? कुठे जायचं आहे आपल्याला? कुठे जायचं आहे? परत यायचं आहे? नाही यायचं ना. तर याच्यासाठी सांगताय की आपल्याला जर का भगवंताकडे जायचं आहे, तर भगवंतांनी दिलेल्या मार्गावरती आपल्याला चालावं लागेल. आणि जर का आपण याच्यावरती चाललो नाही, तर नुकसान आपलंच आहे. भगवंताने भगवद्गीता सगळ्यांना दिलेली आहे. सगळं बोलून झाल्यानंतर भगवंताने अर्जुनाला सांगितलं, काय सांगितलं? यथा इच्छसी तथा कुरु. हे अर्जुन, तुला मी सगळं सांगितलं, चांगलं काय, वाईट काय, पुण्य काय, पाप काय. आता तुला ठरवायचं आहे, तुला काय करायचं आहे ते. तर तसे जे लोक सत्संग घेतात, म्हणजे जे लोक साधू आहेत, है ना, ते आमचं काम काय आहे की भगवाननी जसं बोललं तसं तुम्हाला सांगणं, की बघा तुम्ही असं असं केलं तर तुम्हाला असं जीवन भेटेल, तुम्ही तसं केलं तर तुम्हाला तसं जीवन भेटेल. जर का तुम्हाला चांगलं जीवन पाहिजे असेल तर तुम्हाला थोडं चांगलं जीवन जगावं लागेल, भगवद्गीतेनुसार तुम्हाला राहावं लागेल, खावं लागेल, प्यावं लागेल, है की नाही, तसं आचरण करावं लागेल, तरच तुम्हाला पुढे जाऊन चांगलं जीवन भेटेल. तर ही भगवद्गीताची शिक्षा आहे. आणि काय सांगतायत की जर का तुम्ही या श्लोकामध्ये सांगतायत, जर का या शिक्षानुसार जर का तुम्ही चालले तर जीवनामध्ये काय येईल? सुसुखम कर्तुम अव्ययम. तर जीवनात काय येईल? सुख येईल. आता आहे आपल्या जीवनात सुख? नाही ना. सुख नाही म्हणून तर आपण कुठे येतो? सत्संगला येतो. जर का आपल्या जीवनामध्ये सुख राहिलं असतं तर आपण सत्संगला आलो असतो का? नाही. तर म्हणून गीतामध्ये भगवंत सांगताय की मी या भौतिक जगामध्ये सुख नावाची वस्तू ठेवलेली नाही आहे. गीतामध्ये एक श्लोक आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानो दर्शनम. की या मनुष्य जीवनामध्ये तुम्ही सांगणार आमच्याकडे फार मोठी गाडी आहे, मोठा बंगला आहे, माझे पोरं सोरं चांगले आहे, माझे नातवंड चांगले आहे, माझं शरीर चांगलं आहे की नाही, पैसे बी येत आहेत, तर मी सुखी आहे. पण आपले शास्त्र सांगतायत, काय सांगतायत शास्त्र? जरी तुम्ही सांगताय हे सुख आहे, पण तुमच्या जीवनामध्ये 4 प्रकारचे दुःख येणारच आहेत. तर हे 4 प्रकारचे दुःख कोणते? जन्म मृत्यू बुढापा आणि रोग. कोणी मुक्त आहे का या 4 पासून? मुक्त आहे कोणी? जन्म मृत्यू म्हातारपण आणि रोग. तर आपला काय झाला? जन्म झालाय ना. तर तुम्ही सांगणार जन्म दुःख कसं काय आहे? तर आपल्या शास्त्रांमध्ये सांगतायत की जन्म दुःख आहे की कारण की एका जीवाला
9 महिने 9 दिवस एखाद्या काळ कोठडीमध्ये घालून ठेवलेला आहे. जर का तुम्ही बघा एखादा बंद दरवाजा असेल, एकदम अंधार असेल, आपण राहू शकतो का अशा खोलीमध्ये? नाही ना. तर एक आपण आत्मा आहे की नाही अशा परिस्थितीमध्ये राहिलेला आहे आईच्या गर्भामध्ये. तर ती स्थिती चांगली नाही आहे. तिथे बरेच सारे किडे वगैरे खात राहतात आणि आजकालच्या आया पण चांगल्या नाहीत. आता काहीतरी चिमण्यासारखं काहीतरी खात चटरपटर काहीतरी खातच राहतात. पहिले बघा जी पण माताजी जर का ती गर्भवती असेल तर फार नियम होते. आता तुम्ही पालन केले असता आहे की नाही, हे खायचं नाही ते खायचं नाही का? कारण की तुम्ही तसं खाल्लं तर कोणाला त्रास होईल, बाळाला त्रास होईल. पण आजकाल काहीच नाही, त्यांना जे मध्ये आहे त्याची पर्वा नाही आहे, काहीतरी खातपीत राहतात आणि म्हणून त्या आजकालच्या पोरांना जे गर्भामध्ये असतात त्यांना फार त्रास होतो. हा जन्माचा दुःख आहे. आणि आजकाल बघतो आपण काय आहे की जे माता गर्भवती राहतात आणि ते काय करत नाही, ते काही धार्मिक गोष्टी ना कधी ग्रंथ वाचत ना कधी धार्मिक काही प्रवचन ऐकत. कुठेतरी ते तारक मेहताचा उलटा चष्मा बघत बसतात, आहे की नाही? मग असे उलटेच पोरं येतात, आहे ना. आणि असे पोरं जन्माला येतात की ते काय आहे, गीतामध्ये एक श्लोक आहे की ते असे पोरं जन्माला येतात की आई वडिलांचं कधी ऐकत, जे बोलतात ते उलटच करतात. का? कारण की ती माताजीने उलटा चष्मा बघून बघितलेला आहे जेव्हा ती गर्भामध्ये तो मुलगा होता किंवा मुलगी होती. तर म्हणून सांगतायत जेव्हा बघा प्रल्हाद महाराज गर्भामध्ये होते तेव्हा कयादू होते, तेव्हा नारद मुनीच्या कानातून त्यांनी काय ऐकली, भागवत कथा ऐकली. तर भागवत कथा ऐकल्यामुळे प्रल्हाद काय झाला, भले तो राक्षसाच्या पोटी जन्माला आला पण तरी तो महान भक्त झाला, आहे की नाही? आपल्याला उदाहरण आहे ना. तर तसं आहे, जर का आपण कोणी पण असेल, जर का जेव्हा मूल मातेच्या गर्भामध्ये असतो तेव्हा ती माता काय करते, ती आई काय करते, काय बघते, काय खाते, काय विचार करते, असा सगळा परिणाम त्या मुलावरती पडतो आणि तसेच पोरं जन्माला येतात. म्हणून बघतो की आजकाल मुलं संस्कारी नाही आहेत. का? कारण की जो संस्कार त्यांच्या गर्भामध्ये असताना व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे. हा एक प्रकारचा एक दुःख आहे. तर हा एक जन्माचा दुःख झाला. त्यानंतर दुसरा दुःख काय आहे की रोग येतो आपल्याला. काय येतो? रोग येतो. पाहिजे का कोणाला रोग? नाही पाहिजे ना. पण रोग काय येतो आपल्याला? येतच आहे. कोणाला सर्दी खोकला आहे ना, ताप, आजकाल तर किती सारे हजारो प्रकारचे काय आहे रोग आहे. हा रोग आहे. त्यानंतर काय आहे म्हातारपण. आता बरेच सारे आपण आहेत, तर बरेच सारे आपण काय होत आहेत आता, आपल्याला म्हातारपण येत आहे की नाही? आवडतो का? नाही आवडत ना. नाही आता मी म्हातारी झाले, वा वा, थोड्या दिवसात मी काय आहे मरणार आहे, असं वाटतं का? नाही. आपल्याला काय वाटतं की मी मेलो नाही पाहिजे, आहे की नाही? तर मुळात आत्माचा स्वभाव काय आहे? सत, चित आणि आनंदमय आहे. आत्मा काय आहे? सत म्हणजे काय आहे की तो कधी मरत नाही. आणि म्हणून आपली इच्छा आहे की मला कधी मरण नाही पाहिजे. म्हणून आपल्याला म्हातारपण कधी आवडत नाही. पण काय आहे की ज्याचा पण जन्म झालाय की त्याला म्हातारं व्हावंच लागेल. तर ही एक ही प्रोसेस आहे की आपल्याला म्हातारं व्हावं लागेल. तर शास्त्र सांगत आहे की म्हातारपण आलं तर काय होऊन जायचं, सावधान व्हायचं, आहे की नाही? जसं की आपण बघतो की कोणी जर का म्हणजे दुश्मन येत आहे, शत्रू येत आहेत, जर का ते जवळ आले तर लगेच ते फौजी काय होऊन जातं, अलर्ट होऊन जातं की नाही? आता थोड्याच अंतरावरती काय आहे आपले शत्रू येत आहेत. तसं आता आपलं म्हातारपण आलेलं आहे. तर आपल्याला समजायला पाहिजे की आता माझे दिवस कमी राहिलेले आहेत आणि हळूहळू यमराज पण नोटीस पाठवतो आपल्याला. यमराज काय पाठवतो? नोटीस. यमराजांची नोटीस काय आहे? केस पांढरे होत आहेत, आहे की नाही? दात एक एक पडायला चालू झालेले आहे, डोळ्यांनी दिसत नाही आहे, हाताने काम होत नाही आहे, हात थरथर कापायला लागलेले आहेत, आहे की नाही? चेहऱ्यावरती रेषा झुरळ्या पडलेल्या आहेत. याचा अर्थ काय?
थोड्या दिवसामध्ये यमराज सांगतो काय आहे, मी येणार आहे, तयारीत राहा. हे यमराजांचे नोटीस आहे. आणि आपण काय करतो, काळी करून घेतो. काय करून घेतो, त्यांच्या त्या नोटीसकडे दुर्लक्ष करतो आपण. केस धवळे होतात, काळे करून घेतो. दात पडायला लागतात, दात बसवून घेतो. आणि झुरळ्या पडायला लागतात, प्लास्टिक सर्जरी करून घेतो. आहे की नाही? म्हणजे आपण काय समजतो, नाही नाही मी अजून जवानच आहे. काय समजतो आपण, मी म्हातारी झालेली नाही आहे. पण हे काय आहे, आपल्याला चेतावणी देत आहे की आता तरी सुधरा. ही चेतावणी काय आहे, भले तुम्ही जीवनभर काही नाही केलं, पण आता थोडे दिवस राहिले. जर का आता सुधारले नाही तर तुमचं काही खरं नाही आहे. याच्यासाठी हे नोटीस आहेत. म्हणून केस पांढरे व्हायला लागले तर काय नका करू, तयारीत राहा की माझे थोडे दिवस राहिले, सत्संग मध्ये येत चला. है ना, भगवंताच्या नावाची माळा जपत चला. आता सोडा सगळं, जे काम धंदे असेल, तुमचे जे पोरं सोर असेल त्यांच्या हाती सोपून द्या. मी तुमच्यासाठी जेवढं शक्य झालं तेवढं केलं, आता तुम्ही सांभाळा. आता सत्संग मध्ये जाऊन मी कथा ऐकेन, तिथे जाऊन सेवा करेल आणि भगवंताचं भजन करेल, बाकी दुसरं करणार नाही. म्हणून सांगताय की 50 वर्ष झाले. 50 म्हणजे 51, 52. शास्त्र काय सांगताय, 50 वर्ष झाल्यानंतर एक गृहस्थ व्यक्तीने घर सोडला पाहिजे आणि काय केलं पाहिजे, वानप्रस्थ घेतला पाहिजे. वानप्रस्थ म्हणजे आता तर वन राहिले नाही, सगळे कॉन्क्रीटचे जंगल झाले. तर आता काय करायचं, तर याच्यासाठी काय आहे की कुठेतरी मंदिर मध्ये जाऊन, कृष्ण राम मंदिर मध्ये, विठ्ठल मंदिर मध्ये, भगवंताच्या मंदिर मध्ये जा आणि काय करा, तिथे सेवा करा. तिथे जाऊन बसा, भगवंताच्या नावाची माळा जपा. कारण की आता आपल्याला आपलं पुढचं जीवन तयारी करायची आहे. तर याच्यासाठी भगवंत आपल्याला उपदेश देत आहे की भले आता आपण आपल्या बायको मुलांसाठी बरं सारं केलं, आता 50 गाठलेले आहे, आपण पुढे गेलो, आता आपल्याला सत्संग मध्ये यायला पाहिजे. तर तसं आता मी इस्कॉन मंदिर तर्फे दर रविवारी येथे आपण सत्संग कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आता आपण आपल्या पुढच्या जीवनाची तयारीसाठी तुम्ही दर सत्संग कार्यक्रमाला येत चला. आहे का नाही? असं नका समजू की काही नाही किंवा मी घरी करून घेईल, तसं नाही आहे. घरी बसून काही होत नाही. सत्संग मध्ये राहून काय आहे की आपल्याला जीवनामध्ये ते तो गीताचा जो ज्ञान आहे कसा उतरवायचा आहे ना, ह्या गोष्टी आपल्याला समजतात. त्याच्यासाठी तुम्ही सत्संगला येत चला. आता बघितलं आपण म्हातारपणाचा दुःख आणि सगळ्यात मोठं काय आहे, मृत्यू. चौथा दुःख काय आहे, मृत्यू. तर आपल्याला सगळ्यांना कसली तयारी करायची आहे, या मृत्यूरूपी दुःखाची तयारी करायची आहे. तर आपल्या सगळ्यांना गरुड पुराण माहिती आहे, गरुड पुराण. जो कोणी माणूस मरतो त्याच्यानंतर काय लावतात घरामध्ये, गरुड पुराण लावता की नाही. तर गरुड पुराणामध्ये दिलेलं आहे, भगवान विष्णू गरुडजीला सांगताहेत, जेव्हा म्हणे एखाद्या माणसाची मृत्यू होते ना, तेव्हा त्या व्यक्तीला किती दुःख होतो, आहे की नाही. तर काय सांगताहेत, रुचिक शतद्रष्टस्य या पीडा सा अनुभूयते. काय सांगताहेत, रुचिक म्हणजे विंचू, आहे की नाही. विंचू जेव्हा 100 विंचू एका व्यक्तीला एका टाइम चावतात, एवढा दुःख आपल्याला मृत्यूच्या वेळी होतो. चावलाय कोणाला विंचू, कोणाला चावला, तुम्हाला चावला, किती दुःख होतो, आहे की नाही. जर का तुम्हाला विंचू नाही चावला तर मुंगी चावले तर कसं वाटतं. आणि जर का 100 विंचू एका वेळेला आपल्याला चावले तर आपली काय परिस्थिती होईल, आहे की नाही. तर असं सांगता आहे की अशा परिस्थितीमध्ये कोणाचं स्मरण झालं पाहिजे, विठ्ठलाचं. आणि उई बापचं स्मरण झालं तर काय होईल, मग येणार की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. असं सांगतात की अशा वेळी भगवंताचं स्मरण झालं तरच आपल्याला वैकुंठ प्राप्ती होईल. जर का याचं त्याचं घरातल्या कोणत्या व्यक्तीचं स्मरण झालं तर आपण पुढे जाऊन भगवत धाम मध्ये जाऊ शकणार नाही. तर एवढ्या महान दुःखाला आपल्याला सामोरे जायचं आहे, तर तयारी तर लवकरच करावी लागेल ना.
तर म्हातारपणी करून काही होणार आहे का? नाही. म्हणून सांगताय की 5 वर्षापासून आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे. तर हा मृत्यूचा दुःख आहे. तर आपल्याला अशा या 4 दुःख या भौतिक संसारामध्ये कायम स्वरूपी राहणारच आहेत. एक गरीब राहाव, एक श्रीमंत व्यक्ती राहाव, किंवा एखादा पशु पक्षी प्राणी कोणी बी राहाव, त्याला या 4 प्रकारचे दुःख भेटणारच आहे. तर आपल्याला अशा 4 प्रकारच्या दुःखातून मुक्तता व्हायची आहे. तर याच्यासाठी भक्ती करावी लागेल. विठ्ठलाची, कृष्णांची, रामाची भक्ती करावी लागेल. ही भक्तीच आपल्याला या 4 प्रकारच्या दुःखातून वाचवू शकेल. आणि म्हणून हे सत्संग आहे. सत्संगला काय सांगतात? आपण सत्संग करत नाही. सत्संग छाडेनो करील असं ते विलास, ते लागले मुळे कर्म बंद खास. शास्त्र काय सांगत आहे की जेव्हा आपण सत्संग नाही करत, जेव्हा आपण असत मध्ये विलास करतो, असत म्हणजे काय? टीव्ही बघतो, हाय की नाही, बँड मध्ये नाचतो आपण, हाय की नाही, एखाद्या कट्ट्यावरती म्हणजे गल्लीमध्ये राहून दिल्लीत सुधारणा व्हायच्या गोष्टी करता की नाही? बघा, गावागावाचे कट्टे असतात, असे बसतात, म्हातारे माणसं काही बसतात आणि काय चर्चा करतात? गल्लीत बसून काय चर्चा करतात? दिल्लीमध्ये असं व्हायला पाहिजे. काही फायदा आहे का त्याचा? फायदा आहे त्याचा? काही फायदा नाही. आपण बोलतो निष्फळ आहे. किंवा आपण क्रिकेटचा नाही त्याने असा 6 मारला पाहिजे होता, त्याने अशी कॅच घेतली पाहिजे होते, किंवा माताजी लोक नाही तिने असं बोललं सिरियल मध्ये, असं नाही असं काय केलं पाहिजे होतं, तसं नाही तसं. त्याने काय फायदा होणार आहे का? की पुढचा जन्म आपल्याला चांगला येणार आहे त्याने? नाही. याला काय सांगतात? असंच सांगतात. आणि जेव्हा आपण या असत गोष्टीमध्ये लागलेलो आहे, तेव्हा आपल्याला कर्मबंधाचा काय लागलेला आहे? फास. म्हणून हा कर्माच्या बंधाचा फास सोडायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सत्संग करावं लागेल. जेव्हा आपण सत्संग करत नाही, जेव्हा आपण असत्संग करतो, तेव्हा आपल्याला अशा, कारण की हे कर्म आहे की नाही? काय सांगतात की प्रत्येकच गोष्ट करतो त्याचा काय ना काहीतरी आपल्याला कर्म बंधन लागतो. तुम्ही काही पण, आता समजा तुम्ही एखाद्याला मारला तर तो पण काय करेल? रिॲक्शन भेटेल की नाही तुम्हाला? तशी गोष्ट आहे. म्हणून सांगताय भगवंत की तुम्ही सत्संग करा आणि अशा असत गोष्टीपासून काय राहा? दूर राहा. आता मोबाईलचं काय आपल्याला काही काम आहे का? तुम्ही रील्स तर नाही बघत ना? नाही ना, मोबाईल नाही येत ना. जरी असतील तरी त्याच्यामध्ये भगवद्गीतेचे, भागवतचे प्रवचन आहे का? हा ना, भगवंताचे चांगले चांगले भजन कीर्तन आहे का? विनाकारण फालतूच्या गोष्टी करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नका. कारण की आपले दिवस फार कमी राहिलेले आहेत आणि आपल्याला फार पुढे जायचं आहे. वैकुंठ असं नाही की सटाण्याच्या बाजूला वैकुंठ आहे का? सटाण्याच्या बाजूला आहे का? नाही. काय सांगताहेत शास्त्रांमध्ये? सांगताहेत योगी लोक आपल्या मनाच्या वेगाने भगवंताला पकडण्याचा प्रयत्न करतात, तरी भगवंतांना पकडू शकत. योगी लोक जे कायम भगवंताच्या ध्यानामध्ये लीन असतात, असे व्यक्ती पण भगवंतांना पकडू नाही शकत. तर आपण आपले साधारण संसारी लोक आणि त्यात आपली 10 मिनिटाची भक्ती, आपली किती मिनिटाची भक्ती? 10 मिनिटाची भक्ती. आणि ती भक्ती बी भक्ती नाही आहे. काय आहे? तो बी व्यापार आहे की नाही? तो बी व्यापार आहे. आपल्याला आपण घाबरतो, जर काय सकाळ उठून अगरबत्ती नाही केली, काही होऊन नको जायला, आहे की नाही? आता बरेच सारे दुकानामध्ये फोटो ठेवलेले असतात आणि आपण अगरबत्ती ओवाळून घेतो. तर त्याच्या मागे भक्ती फार क्वचित यांची असते, पण त्याच्या मागे भीती असते. अगरबत्ती नाही केली तर गिराईक येतील नाही येणार, आहे की नाही? तर ही आपली भक्ती काय आहे? स्वार्थवाली भक्ती आहे. तर गीतामध्ये भगवंत सांगतात की मांच अव्यभिचारेन. आपली भक्ती काय पाहिजे? भक्तीमध्ये व्यभिचारी भाव नाही पाहिजे. म्हणजे अनन्य चिंतयंतो माम, त्याच्यामध्ये काही हे नाही पाहिजे, दुसरा कोणी नाही पाहिजे, किंवा त्याच्यामधून आपल्याला काही फायदा, किंवा मी भक्ती करतो, माझ्या मुलाला काय व्हायला पाहिजे? नोकरी लागून जायला पाहिजे, किंवा त्याचा लग्न होऊन जायला पाहिजे, किंवा माझा हे दुःख लागलेलं आहे हे होऊन जायला पाहिजे.
तर हे होईल. पण भगवंताला आपण असं मागायचं नाही आहे. आपण काय करतो, हे म्हणजे काय करतो, ह्या गोष्टी मागत राहतो. भगवान माझं हे बाकी आहे, मला ह्या गोष्टी द्या, मला त्या गोष्टी द्या. पण भगवान सांगतात की हे तर मी तुला देतच आहे. तुझं काय आहे, काय आहे, आपलं काय आहे का? शरीर आपलं आहे, आपलं आहे. जर का आपला राहायला असता तर आपल्या हातात होता. म्हणून काय एक दिवस हे शरीर सोडावं लागतो की नाही. तर हा शरीर पण आपला नाही आहे. आणि हे शरीर चालवण्याच्या गोष्टी हे पण आपल्या हातात नाही आहे. हे सगळे भगवंतच आपल्याला देत आहे. तर म्हणून सांगता आहे की या सगळ्या गोष्टी भगवंत देत आहे. तर सगळ्या सुविधा पण भगवंतच देत आहे आणि सगळ्या अडचणी भगवंतच दूर करतील. पण काय आहे की आपण जे आता भक्ती करायची आहे ना, ते त्यामध्ये स्वार्थ नको पाहिजे. भगवंताकडे येऊन प्रार्थना केली पाहिजे की भगवान तुम्ही मला एवढं काही दिलंय, आता मला निस्वार्थ मला तुमची भक्ती करायची आहे. तर निस्वार्थ भगवंताचा नाव जपायचं आहे. निस्वार्थ जपा, त्याच्या मागे काही स्वार्थ असू देऊ नका. आता अशी भक्ती आपल्याला वैकुंठला घेऊन जाईल. तुकाराम महाराज सांगताय, तुकाराम महाराज काय बोलले, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. म्हणजे काय सांगतायत आपल्याला, हे आपलं गाव नाही आहे, हे सरकारनं आपलं गाव नाही आहे. आपलं गाव काय आहे, वैकुंठ आहे, है की नाही, वैकुंठ. आणि काय करावं लागेल वैकुंठला जाण्यासाठी, काय करावं लागेल, सत्संग करावं लागेल. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. आणि कोणाला जर का यायचं असेल, येताना जर आम्ही कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावा नाही. तर आपल्या तोंडातून काय निघायला पाहिजे, विठ्ठल विठ्ठल निघायला पाहिजे की नाही. माझा आपला आता काय निघतोय, माझं हे काम बाकी आहे, माझं ते काम बाकी आहे, मला जीवनात असं करायचं आहे, मला जीवनात तसं करायचं आहे. आता आपली काय परिस्थिती, आपली ही परिस्थिती आहे. पण तुकाराम महाराज काय सांगताय की तोंडातून विठ्ठल विठ्ठल व्हायला पाहिजे. आपण जरी ग्रहस्थ आहे तरी तुकाराम महाराज आपल्याला उपदेश देत आहेत. काय सांगताय, आपण जरी ग्रहस्थ आहे तरी आपलं चित्त कुठे पाहिजे, चित्त भगवंतावरती पाहिजे, आहे की नाही. चित्त परमेश्वरावरती पाहिजे, तरच आपल्याला वैकुंठ भेटेल. आणि जर का वैकुंठ भेटला नाही मग काय केलं आपण, आहे की नाही. कारण की सांगता आहे की आपण किती 84 लाख प्रकारचे वेगवेगळे शरीर सोडून आपल्याला हा काही मनुष्य जीवन भेटलेला आहे. 84 लाख येत ब्रह्मांड धरे अनंत जीवगण, 84 लाख योनिते करिय भ्रमण. काय सांगतात की 84 लाख प्रकारच्या वेगवेगळ्या योनींमध्ये फिरून 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 आपण काय बनलो, मनुष्य बनलो. आणि मनुष्यामध्ये भी बरेच साखे प्रकार आहेत. कोणी काय आहे, कोणी आंधळे आहेत, कोणी बहिरे आहेत, कोणी कोणाचं पागल लोक आहेत. तर आपण सगळे हे पण नाही आहेत मनुष्यामध्ये. आपल्याला बुद्धी चांगली दिलेली आहे, आपला चांगला घरामध्ये आपला जन्म झालेला आहे, है की नाही. चांगले परिवार वाले आहेत. आपल्याला भगवंताच्या कृपेने आपल्याला कृष्ण भक्ती, विठ्ठल भक्ती, राम भक्ती मिळालेली आहे. तर आपण आता मागे का राहायचं. तर या जीवनामध्ये आपल्याला भगवंत प्राप्ती व्हायलाच पाहिजे, असा आपण संकल्प केला पाहिजे. कारण की भगवंत काय आहे की संकल्प केल्याशिवाय भेटत नाही. म्हणून सांगतात की भगवंताला प्राप्त करायचं असेल तर शास्त्रांमध्ये सांगताय, तत्र लोल्यम एकपी मूल्यम जन्म कोटी सुकृतस्ते न लभ्यते. म्हणे भगवंतांना प्राप्त करण्यासाठी काय पाहिजे, लालच पाहिजे, लालच. एक लोभी व्यक्तीच भगवंतांना प्राप्त करू शकेल, बाकी साधारण व्यक्तीचा काम नाही. तुकाराम महाराज बघा, खाता बसता उठता काय 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 करायचे, ते विठ्ठल विठ्ठलच करायचे की नाही. आणि म्हणून त्यांना भगवंत प्राप्त. आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जर का आपली प्रगती आता 50% झाली तर पुढच्या जीवनात तुम्हाला शून्यापासून चालू नाही करावी लागणार. पुढच्या जीवनामध्ये 51 पासून तुमची भक्ती चालू होईल. भले तुम्ही या जीवनामध्ये भगवंत प्राप्ती नाही केली तरी पुढच्या जीवनामध्ये तुम्ही 51 पासून चालू करणार, अशी गोष्ट आहे. म्हणून जेवढा प्रयत्न करायचा आहे तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे आता. आणि हा प्रयत्न जर आता आपण केला नाही तर मग पुढे काय आहे, समजा पुढे जाऊन आता
आपण मनुष्य आहे, भक्ती नाही केली, पुढे कुत्रे मांजर बनून गेलो, मग काय फायदा आहे का? नाही. आणि तुम्ही सांगणार की कुत्रे मांजर तर आम्ही नाही बनणार, आम्ही मनुष्यच बनणार, पण असं नाही आहे. गीतामध्ये भगवान सांगतात यम यम वापी स्मरण भावम तजंतंते कलेवरम. जर का मरण्याच्या वेळेस तुम्ही जशा जशा गोष्टीचं स्मरण केलेलं आहे, जसे जसे गोष्टी तुम्ही खात गेलेल्या आहेत, जसे तुम्ही राहत गेलेले आहेत, जसा भाव निर्माण केलेला आहे, तसा पुढे जाऊन तुमचा जन्म भेटणार आहे असं सांगतायत. जर का एखादा व्यक्ती, एखादा पुरुष मरता मरता त्याच्या पत्नीचा स्मरण करत करत मेलेला आहे, तर त्याला पुढे जाऊन काय बनावं लागेल? काय बनावं लागेल? कोण सांगेल? त्याला स्त्रीचा शरीर भेटेल. कशाचा? स्त्रीचा शरीर भेटेल. आणि एखादी स्त्री आपल्या पतीचा स्मरण करत करत मेलेली आहे, तर तिला कोणता शरीर भेटेल? पुरुषाचा. म्हणून कोण आहे आपण? आत्मा आहे. आत्मा ना स्त्री आहे ना आत्मा पुरुष आहे. आत्मा काय बदलतो? फक्त शरीर बदलतो. म्हणूनच जर का आत्म्याने माझ्या ह्या कुत्र्याचं काय होणार आहे असं स्मरण करत करत शरीर सोडलेलं आहे, पुढे जाऊन काय बनावं लागेल? कुत्रा बनावं लागेल, आहे की नाही? तर म्हणून आपण पुढे काही बनू शकतो. हे आपल्या हातामध्ये आहे की स्मरण कोणाचा करायचा आहे. जर का विठ्ठलाचं स्मरण झाला, आहे की नाही, जर का विठ्ठलांच्या भक्ताचं स्मरण झाला, तर आपल्याला वैकुंठ प्राप्ती होईल, याच्यामध्ये दोन मत नाही आहे. तर हा आपल्याला भगवद्गीतेचा मूळ संदेश आहे. तर जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आपण प्रयत्न करा, आहे की नाही. जेवढा भक्तीमध्ये लीन होता येईल तेवढा लीन व्हायचा प्रयत्न करा. तर आम्ही इथे केंद्र चालू केलेलं आहे. आम्ही आता सध्या फुलेनगर मध्ये आमचा रूम वगैरे केलेला आहे. तर तुम्ही कोणाचा वाढदिवस असो, आहे ना, कोणाचा सुखामध्ये दुःखामध्ये घरामध्ये भजन कीर्तनचा काही कार्यक्रम करायचा असेल तर आम्हाला बोलू शकता, आहे ना. आम्ही असे दुसऱ्या महाराजांसारखे नाही आहे की आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो वगैरे, काही अशी काहीच गोष्ट नाही आहे. जर का तुमची इच्छा असेल काही दक्षिणा द्यायची तर तुम्ही देऊ शकता, बाकी फोर्सफुली नाही आहे. आपले शास्त्र सांगत आहे की कथा फ्री मध्ये केली पाहिजे. काय केली पाहिजे? कथा फ्री मध्ये केली पाहिजे. आणि जो कथा करून पैसे घेतो तर तो कथाकार नाही आहे, तो व्यापारी आहे. आणि व्यापाराकडून तुम्ही भक्ती नाही घेऊ शकत, व्यापाराकडून तुम्ही व्यापार घेऊ शकता. जर का आपल्याला भक्ती करायची आहे तर असे भगवंताचे जे मूळ भक्त आहेत ते कधीच डिमांड नाही करत. ते निस्वार्थ समाजासाठी, आहे की नाही, लोकांसाठी भक्ती, जसं भगवंत बोलले तसं ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्ही आम्हाला केव्हाही बोलू शकता. तुम्ही पत्रिका घेतलेली आहे ना? जर का नसेल घेतलेले तर इथे पत्रिका पण उपलब्ध आहे, तुम्ही पत्रिका घेऊ शकता. आणि इथे माळा पण उपलब्ध आहे. हरे कृष्णा महामंत्राचा जप आता आपण इथे करणार आहे. आता हरे कृष्णा महामंत्राचा आपण एक माळाचा जप करणार आहे आता. आणि जर का तुमच्या घरामध्ये माळा नसेल तर इथून माळा घेऊ शकता. आणि एक आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. जर का तुम्हाला इथे सटाण्यामध्ये कुठे सत्संग कार्यक्रम होतील, इथे होतील, बाहेर कुठेही होतील, तर तुम्हाला कार्यक्रमाची माहिती भेटेल. तर इथे आम्ही इथे वही आणि डायरी ठेवणार. कोणाचा व्हॉट्सअप नंबर असेल तर आम्हाला देऊ शकता. आता आपण भगवंताचे एका हरे कृष्ण महामंत्राचा जप करू आणि एका माळेचा जप करू आणि त्यानंतर तुम्हाला लापसीचा प्रसाद आहे. त्यानंतर परत पुढच्या रविवारी सत्संग कार्यक्रम असेल. तर तुम्ही पण या, तुमचा पण जीवन करा, जीवनाचा उद्धार करा. आणि तुम्हाला जेवढा घरातल्या व्यक्तींना आणता येईल, तुम्हाला आजूबाजूच्या व्यक्तींना आणता येईल, तेवढाच काय आहे? प्रचार आहे. भगवंत काय सांगतात? न च तस्मात् मनुष्येषु कच्चिन्मे प्रियकृतम. जो कोणी प्रचार करतो भगवद्गीतेचा, भगवंताच्या भक्तीचा, तर त्याच्यापेक्षा प्रिय दुसरा कोणीच नाही असं भगवंत आपल्याला सांगत आहे. तर तुम्ही दुसऱ्याने घेऊन येऊ शकता. हरे कृष्णा. आता आपण हरे कृष्ण महामंत्राची माळा जप करणार आहे. तर माळाचा जप कसा करायचा आहे आम्ही सगळे सांगणार आहे. एवढ्याच माळा आहेत का?
बघा ज्यांच्याकडे माळा नाही आहे, आम्ही कमी आणल्या आमच्या तिथे रूम वरती आहे, तर बोलायचं आहे की नाही? बघा इथे पण माळा आहे ना कुठे? हा हे पण ठेवून घे. जर का तुमच्याकडे पण माळा असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता. आपण हे प्रवचन झाल्यानंतर काय आहे की सांगताहेत की कलियुगामध्ये काय सांगताहेत, हरेर नाम हरेर नाम ही केवलम कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यता. म्हणजे या भगवंताच्या हरिनामा व्यतिरिक्त आपल्या उद्धाराचा दुसरा कोणताच मार्ग नाही आहे, नाही आहे, नाही आहे. आणि त्यातल्या त्यात काय आहे की आपण जेव्हा मिळून भगवंताचं नाव घेतो ना, त्याच्यातून जो उद्धार होणार आहे तो उद्धार आपण एकट्याने नाव जप करून नाही होणार. म्हणून सोबत राहून आपण माळाचा जप करणार आहे, तर त्याचा फायदा फार होणार. तर सगळ्यांनी आपल्या उजव्या हातामध्ये, ज्यांना पण माळा मिळाले उजव्या हातामध्ये पकडा. असं पुढच्या वेळेस आम्ही अजून बरेच सारे माळा पण घेऊन येणार. उजव्या हातामध्ये माळा पकडायचा आणि बघा हा बोट लागू नाही द्यायचा. हा आपल्याला माहिती असेल की शास्त्रामध्ये याला अपवित्र सांगतायत, म्हणून हा बोट लागू देऊ नका. आणि पूर्ण मंत्र म्हणणार, जसं की हा पहिला म्हणे आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा पूर्ण मंत्र झाल्यानंतरच पुढच्या मण्याला हात लावा. हा तर हा पहिला मणी आहे. तर माझ्या पाठीमागे म्हणा, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. सोबत बोलू आता. हा चला सोबत बोलायचं. 1 2 3 स्टार्ट. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम